हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 7 भाग दुसरा मन आणि बुद्धी भाग पहिला. मानवी विचारांचे मन आणि बुद्धी असे वर्गीकरण करता येते. दोन्ही विचारच आहेत, परंतु त्यांच्यात फरक आहे. त्यामुळे ते वेगवेगळे विश्व निर्माण करतात आणि निरनिराळ्या पद्धतीने प्रसंगाला सामोरं जातात. बुद्धी म्हणजे विवेक, विचार जे विश्लेषण करतात, भेद दर्शवतात, निर्णय घेतात. बुद्धी ही तर्कशुद्ध आणि संतुलित असते. मन हे भावना, उमाळा, लहरी, आवड-नावड असलेले. मन हा अविवेकी तर्कहीन भाग आपल्या व्यक्तिमत्वाचा, तर बुद्धी हा विवेकी तर्कनिष्ठ भाग. आणखी पुढे म्हणजे बुद्धी अज्ञात प्रांताकडे जाऊ शकते. मन मात्र ओळखीच्या प्रांतातच रमते. त्यामुळे स्मरण हे मनाचे कार्य, तर शिक्षण हे बुद्धीचे. ओळखीचे हे आरामदायक असते, तर अज्ञाताला मेहनत लागते. मन माहितीच्या परिघात एकदम विसावतं. जेव्हा लोक संकल्पना ऐकतात त्यांना ती समजत नाही, परंतु सतत ऐकलेले समजल्याचा भास देते. याला सक्षमतेचा भ्रम, इल्युजन ऑफ कॉम्पिटन्स म्हणतात. पुन्हा पुन्हा ऐकल्याने ती संकल्पना ओळखीची आणि खात्रीची वाटते. म्हटलंय ना, सारखं सारखं खोटं ऐकल्याने ती गोष्ट खरी वाटायला लागते. दुर्बोध कल्पना समजली आहे असं वाटतं. याचं सामान्य उदाहरण म्हणजे आपल्याला वाटतं की देवाचं आपल्यावर अमर्यादित प्रेम आहे. अनंताची संकल्पना माणसाची बुद्धी जाणू शकत नाही. देवाचं अमर्यादित प्रेम म्हणजे देवाचा अमर्यादित द्वेष. कारण विरुद्धच्या जोड्या अनंतात मिळतात. हे सर्व मन गोंधळून टाकतं. तरीही प्रत्येकाचा विश्वास असतो की त्याला देवाचं अमर्यादित प्रेम समजलंय. कारण त्याने लहानपणापासून ते ऐकलेलं असतं. परंतु हे ऐकीव समजलेले मात्र नसते. एक आख्यायिका आहे आइन्स्टाईन आणि त्यांच्या ड्रायव्हर विषयी. आपल्याला ऐकवण्यात आले आहे की आइन्स्टाईनचा हा चालक त्यांना त्यांच्या सर्व व्याख्यानांना घेऊन जात असे. त्याने या प्रख्यात शास्त्रज्ञांचं व्याख्यान इतक्या वेळा ऐकलं होतं की ते त्याचं तोंडपाठ झालं होतं. तो एकदा आइन्स्टाईनला म्हणाला, मी तुमचं व्याख्यान तुमच्यासारखंच देऊ शकतो. आइन्स्टाईननी त्याचे शब्द मानले आणि पुढच्या वेळी त्याला सादरीकरण करायला सांगितलं. ड्रायव्हर तयार झाला. प्रेक्षकांमध्ये बसलेले आइन्स्टाईन त्याचं भाषण ऐकून थक्क झाले. ड्रायव्हरने व्याख्यान हुबेहूब केलं होतं. कोणालाही संशय आला नाही
की तो आईन्स्टाईनचा तोतया बोलतोय. सगळं उत्तमरित्या चाललं होतं एकाच्या प्रश्नापर्यंत. ड्रायव्हर गांगरला, परंतु त्याचा अविश्वसनीय आत्मविश्वास कायम होता. त्याने क्षणभर विचार केला आणि तो उत्तरला, हा अगदी सोपा प्रश्न आहे. खरं तर हा इतका सोपा आहे की माझा ड्रायव्हर याचं उत्तर देऊ शकेल. आणि त्याने आईन्स्टाईनकडून उत्तर वदवून घेतले.